म्हणजे सामान्य नाहीत. जरा नीट ऐका. आपण विण्यावाल्यांना कोणत्या दृष्टीने बघतो हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु नारदाने 4 जे श्लोक सांगितले त्याच्यावर 80,000 श्लोकाचं भागवत तयार झालं. जरा नीट ऐका. नारद हा संतांचा अवतार आहे. पहिले कीर्तनकार जर कोण असतील तर ते नारद आहेत. ज्याची कधी गोष्ट रद्द होत नाही त्यांचं नाव नारद आहे. त्यांच्या 4 श्लोकावर 80,000 श्लोकाचं भागवत तयार झालं. चतुश्लोकी चारी भागवत. म्हणून व्यास महर्षींनी नारदांची पूजा केली. व्यासांचा अधिकार सामान्य नाही. या जगामध्ये जेवढंही शास्त्र पुराण असतील 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद, हे सर्वच्या सर्व ज्ञान व्यासांचं उच्चिष्ट आहे. ज्ञानोबा लिहितात, व्यास उच्चिष्ट जगत्रय. व्यासांकडे एक गृहस्थ गेले आणि त्यांना विनंती केली, आपल्याकडे फार ज्ञान आहे, आपण ज्ञान सम्राट आहात, प्रस्थानत्रयी आपल्यामुळे आहे, सर्व जगातले ग्रंथ संपदा आपली आहे. तेव्हा बाजूला पडलेली गवताची काडी गंगेच्या पाण्यात बुडवली व्यासांनी आणि गवताच्या काडीच्या टोकाला जेवढं पाणी आलं त्या पाण्यातला 100वा भागही माझ्याकडे ज्ञान नाही असं म्हणणारे व्यास. एवढी विनम्रता महात्म्याच्या ठिकाणी पाहिजे. कारण नम्रतेशिवाय ज्ञान शोभून दिसत नाही. ह्या नुसतं पोथीतल्या गोष्टी नाही, आचरणात पाहिजे. पोथीतले दृष्टांत पोथीतच आहेत किती दिवसाचे, हे आपल्यात उतरले पाहिजे. त्याच्याकरता तर कथा आहे. ह्या ज्या काही व्यथा लागल्यात ना, ह्या व्यथा घालवण्याकरता कथा आहेत. सांगितल्यामुळे होत नाही, आचरणात यावं लागतं. त्याच्यामुळे हा खटाटोप आहे. कथा जो आपण करतोय, कथा करावी लागते बरं का. पुण्य करत असतात, पाप करण्याची काही गरज नाही, ते सहज होत असते. आणि ब्रह्मसूताने अनेक भाष्य लिहिलेत. महाभारत लिहिलं, व्यासाने प्रस्थानत्रयी लिहिली, अनेक ग्रंथ लिहिले. मनाला मात्र काही समाधान वाटलं नाही. एवढे ग्रंथ करून व्यासांना कोणापुढे बोलतात व्यास? संवाद चालू आहे मंगलाचरणामध्ये. तुमच्या लक्षात असेल तर नारद आणि व्यास. जीवनात संवाद फार महत्त्वाचा असतो. वेळ येईल तेव्हा नक्की विश्लेषण करून मी आपल्याला सांगेल संवाद कशाला म्हणतात आणि वाद कशाला म्हणतात. पण मंगलाचरणापुरता आपण बोलूया. नारदांना विचारलंय, मला समाधान नाही. आणि तुम्हाला सांगू, जीवनामध्ये समाधान फक्त संतच करू शकतात. पैशाने काही समाधान होत नाही, संपत्तीने काही समाधान होत नाही. जळो ते समूळ. पुढे काय? धन संपत्ती वैभव उत्तम कुळ. बघा प्रमाण कसं आहे तुकोबारायांचं.
जळोते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. काय जाळावे ते थोरपण. थोरपण काय जाळावं? ज्या थोरपणामध्ये भगवंताचं नाम नाही. ओझरता पुरावा तुमच्या लगेच चालू मध्ये. रावणाचं थोरपण कमी होतं का हो? पण ज्या मुखात नाम नाही ते मुख हनुमंतरायांनी जाळलं. फक्त दाढी निमित्त आहे. दाढी का जाळी रावणाची? हे दाढी फक्त निमित्त आहे लिहिण्याकरता. पण जाळलं खऱ्या अर्थाने काय? जाळलं तोंड. काय जाळावे ते थोरपण. म्हणून प्रमाण तुकोबारायाने दिलं, जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. कशावरनं म्हणतो मी? व्यासांकडे प्रश्न प्रणाली करत असताना समाधान नाही. नारदांना विचारतात, व्यास मी काय करू? तेव्हा महर्षी नारद व्यासदिकांना सांगतात, तुम्हाला समाधान नाही हे या जगातलं नवल नाही. समाधान नावाच्या माणसाला सुद्धा समाधान नाही. अजून काय सांगू? समाधान नावाच्या माणसाला तुम्ही विचारा की बाबा तुझं समाधान आहे का? तो म्हटले आई वडिलांनी ठेवलं म्हणून नाव आहे माझं. पण आता काय 2-3 पंचवार्षिक बी लढायच्या होत्या. शेजाऱ्याचं 2-4 एकर घ्यायचं होतं. आणि मला असं वाटलं नाशिकमध्ये पाहू म्हणजे आहे का समाधान? तेच ना, 2-3 लग्न बी राहिले. बरंच कुटाणे करायचे होते. समाधान नाही. समाधान कशात आहेत? नारदांनी सांगितलं महर्षी व्यासांना, तुम्ही सगळी पुराण केलेत, सगळी ग्रंथ लिहिलेत, पण तुम्ही माझ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मकथा लिहा. दशमस्कंधाचं वर्णन करा. माझ्या कृष्ण परमात्माची कथा लीला वर्णन जर तुम्ही केली आणि मग मला तुम्ही सांगा, धर्म काय म्हणतोय, अर्थ काय म्हणतोय, काम मोक्ष ह्या ज्या गोष्टी तुम्हाला नंतर कळतील. पण भागवताच्या जन्मलीला तुम्ही वर्णन करा. कृष्णाच्या जन्मलीला वर्णन भागवतामध्ये करा. निश्चित रूपाने तुम्हाला समाधान प्राप्त होईल. पैसा आहे. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी श्लेष अलंकार सांगतो. श्लेष अलंकारामध्ये 2 वाक्य असतात पण अर्थ समान असतो. बहुश्रुत मंडळी आहे. गळ्यातली माळ जपायची असते. गळ्यातली माळ 2 अर्थानं विचार करायचा बरं का आपल्याला, एका नाही. गळ्यातली माळ जपायची असते म्हणजे कोणती? आता काहीच्या डोक्यात काही, काहीच्या डोक्यात काही. गळ्यातली माळ जपायची असते. सोन्याची असली तर सांभाळायची असते, आणि तुळशीची असली तर. पण ती जपल्यापेक्षा ही जपणं कधी चांगलं. श्लेष अलंकार म्हणतात याला. एक दुसरं वाक्य मी यातल्याच अर्थाचं आपल्याशी बोलतो. हर प्रतिमा में भगवान होते हैं. हर प्रतिमा में भगवान होते हैं, लेकिन हर प्रतिमा में भगवान जरूर होते हैं. आलं का लक्षात? पहा, प्रतिमा में, प्रतिमा म्हणजे मूर्ती. मूर्तीमध्ये भगवान असतोच, हे थोडं शंकास्पद आहे. पण प्रतिमा में भगवान जरूर होते हैं. प्रत्येक आई मध्ये माँ भगवान का स्वरूप अवश्य होता है. नारायण हरि, नारायण हरि.
खिशातला मणी पुढे ढकलायचा असतो आणि पाकिटातला मणी माळेतला मणी पुढे ढकलायचा असतो आणि पाकिटातला मणी, तुम्हाला सांगू हुशार माणसं जी असतात, जीवन एक जुगारच आहे, जीवन एक जुगारच आहे, पण चांगली पानं कधी सोडायची नसतात आणि वाईट पानं कधी उचलायची नसतात. तसं जीवनामध्ये आल्यानंतर चांगली माणसं जवळ बाळगायची असतात आणि वाईट माणसाचा संग तेव्हाच सोडून द्यायचा असतो. म्हणून या ठिकाणी सांगितलं, तुम्ही काय करा, जन्म कथेचं लीला वर्णन करा. म्हणून 4 श्लोक सांगून सरस्वतीच्या काठावर नाथ बसले, लेखणी हातामध्ये घेतली आणि 18,000 श्लोक महर्षी व्यासाने भागवताच्या रूपाने आपल्या पुढे ठेवले. सज्जनाओ, 12 स्कंद केले. तुम्ही उद्या मला म्हणायचं नाही भागवतामध्ये अनुक्रमणिका काय सांगितली. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, 365 अध्याय आहेत आणि 88,000 श्लोक आहेत. नीट आहे का? 18,000, 88,000 ऋषी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ऐकण्याकरता. महर्षी व्यास सांगतात आणि सनकादिकांना प्रश्न विचारतात, शौनक मुनी सांगतात. शंकराचार्य महाराज आपलं ज्ञान फार व्यापक म्हणून संबोधल्या गेलं. तुम्ही ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं, उपनिषदावर भाष्य केलं, जगताला प्रस्थानत्रयी दिली. पण शंकराचार्यांचा लहानपणा बघा, जीवनामध्ये ज्यांना करतो का तुका झालासे कळस आणि भजन करा सावकाश. कळस व्हायचं असेल तर लहानपणा फार महत्वाचा असतो. म्हणून सर्व ग्रंथाची निर्मिती केली व्यासांनी, भागवत कथेची सुद्धा निर्मिती केली. सर्व ग्रंथ संपदा तयार झाल्यानंतर व्यासांना प्रश्न पडला का या भागवताचा प्रचार आणि प्रसार कोण करेल. कारण जसा ग्रंथ आहे तसा ग्रंथाचा प्रसार करणाराही पाहिजे. कथा श्रवणाच्या काही पद्धती आहेत, कथा सांगण्याच्या पद्धती आहेत आणि पद्धती जर नाही सांगितल्या तर ह्या गोष्टी अशाच शास्त्रात राहतील. त्याच्यामुळे सांगणं अनिवार्य आहे. भागवत कथा एक तर गंगेच्या काठावर असावी किंवा मंदिराच्या प्रांगणात असावी. भागवत कथा जसं मंगलाचरण आपण करतो, पत्रिका छापतो, कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते वीण. वक्ता निस्पृही असला पाहिजे. श्रोता एका जाग्यावर 7 दिवस बसला पाहिजे. बरेचसे नियम आहेत. वक्त्याने शिव गावची ओलांडून जाऊ नये 7 दिवस. वक्त्याने भूमिशयन करावं. बरेचसे नियम आहेत. तेव्हा 2 उभय जेव्हा कथेचं पूजन करतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये बंधन बांधल्या जातात ब्राह्मणांकडून. वक्त्याची पाय धुतल्या जातात, त्याच्याही हातात बंधन बांधतात. त्या बंधनाचे काही नियम आहेत. या पद्धतीने या कथा श्रवणाचं तो सर्वांगीण अभ्यास पूर्ण असला पाहिजे. तो निस्पृही असला पाहिजे, अनपेक्ष असला पाहिजे, तो सुचिर दक्ष असला पाहिजे. वेदासिनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रियः.
अशा वक्त्याची गरज आहे. पण हे मन इतकं लबाड आहे महाराज, हे अति चंचल मन आहे. हा, किती आग्रह करा, एका ठिकाणी येण्यासाठी या मनाला. हा, याच्याकरता तर ज्ञानोबारायला स्पेशल ओवी लिहावी लागली. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका, सर्वत्र नमस्कारी मज एका. चंचल मनाला ज्ञानोबारायांनी एक ओवी लिहून काढली बघा. माझ्या मनाला गुंचंद छंद, माझ्या मनाला गुंचंद छंद, माझ्या मनाला गुंचंद छंद, माझ्या मनाला गुंचंद छंद, माझ्या माझ्या मना लागो छंद. गोविंद गोविंद. मनाला छंद लागण्याकरता हे चंचल मन आहे महाराज. गीतेमध्ये वर्णन केलं, तुम्हा आपल्याला अनुभूती आली, सर्वांना त्याचं ज्ञान झालं हे मन कसं आहे. परंतु ते मन जर मोगरा केलं आणि भगवंताच्या कमळरूपी चरणावर समर्पित केलं, तुम्हाला सांगू बांबू वाईट आहे, जरा नीट ऐका. बांबू बांबू माहित आहे ना, कधी काम पडते त्याचं आहे ना, माहीत आलं डोक्यात. जरी तो बांबू वाईट असला भाग्यवंतानं, पण परमात्म्यानं जर त्याला ओठावर धरलं ना तर त्याची बासरी सुद्धा होऊ शकते. तर नीट ऐका. जीवनातला काळ दुर्मिळ आहे बरं.
कथा ऐकण्याकरता भाग्य लागतंय. ज्या इंदुबाईची कूस पवित्र होती म्हणून हा सोहळा आहे. जरा नीट ऐका काय बोलतो मी. ज्ञानोबारायांनी ओवी लिहिली, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. भूमी कोणत्या कातपोतीची आहे, भूमी किती पॉवरफुल आहे, हे कशावरून ओळखणार तुम्ही? अरे जेव्हा तिच्यातले कोंब ताजे टवटवीत तुम्हाला जेव्हा नजरेला अवलोकन करताना दिसतील, तेव्हाच तुम्हाला समजेल मुलाच्या आचरणावरून आईची कूस किती पवित्र आहे हे कळत असते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. कथा ऐकणं हा ज्याच्या त्याच्या मनाचा भाग आहे. आपोली आपण, कोणी चाललं म्हणून आपण जायचं असं मुळीच नको आहे. मनुष्य एवढा तरी स्वतंत्र असावा जीवनामध्ये. अण्णा गेले मी कसा जाऊ, अण्णा गेले अण्णाच्या बरोबर जाणार आहे ते त्यांचं पुण्य. तुला गरज असेल तर तुझं तू बघ. आपोली आपण करा सोडवण. तुकोबारायांनी याच्यापेक्षा समर्पक प्रमाण दिलं. सदा काळ गणना, जरा नीट ऐका बरं का, हे काही भाकीतन पुराण नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. आलं का लक्षात? जीवनामध्ये सगळ्या वेळेची गणना यमलोक करतात, पण कथेच्या वेळेची आज्ञा नाही त्यांना. कथेमध्ये जेवढा वेळ तुम्ही बसलात ते तुमच्या आयुष्याच्या वेगळी वेळ आहे. त्याच्यावर कालही बाधा आणि आक्रमण करू शकत नाही. हे मी सांगत नाही. सदाकाळ गणना करी आयुष्याची, आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. भाग्यवंतानो, इतकं समर्पक ते आहे. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, आणि त्यांच्याच मुखी हरी पैठा होय. हे कुणाचंही काम नाही. अनंत जन्माचं पुण्य लागतं. पैसा भरपूर असतो, पण माणसं कुणीकडेही उडवतात. एका जन्माचं नाही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे जर तुम्हाला पटत नसेल, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं हा मृत्यू लोकातल्या लोकांचा विषय आहे, पण स्वर्गाधिक अमर सुद्धा या भूमीवर येण्याकरता त्रस्त आहेत. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर मुक्ती लोकी
स्वर्गीचे अमर देवाकडे प्रार्थना करतात की हे प्रभू आमचा जन्म मृत्यू लोकात व्हावा. तिकडची लोक इकडे येण्याकरता प्रयत्न करतात आणि इकडचे लोक इकडे असून इकडे येत नाहीत. किती म्हणजे नवल आहे का नाही. हां, पैशाचा भाग जाऊ द्या हो, पण स्वतःच्या जीवनाच्या उद्धाराचं तरी माणसाने आता 65 मध्ये वय आलं, आता तरी प्रापंचिक विचार सोडून जरा पारमार्थाची वाट कास धरावी का नाही. दया येते, कधी कधी दया करुणा वाटते. अजूनही आपण 65 मध्ये आलो तरी काही माणसं माचीस काढतात, बिंडल पुडा काढतात. आता काय किडण्या काळ्या व्हायच्या राहिल्या का. लय खूप नवल वाटतं मला. मी जेव्हा फिरतो प्रवासात, जाऊ द्या नारदांनी काय सांगितलं व्यासांना. महर्षी नारद म्हणतात, मी या पृथ्वीवर भ्रमण केलं, पुष्करला गेलो, प्रयागला गेलो, गोदावरीचं दर्शन केलं, हो काशीला गेलो, काशी विश्वनाथाच्या पाया पडलो, पण धर्म काही मला कुठे, भक्ती काही मला कुठे, ज्ञान मला काही कुठे आढळलं नाही. पण ज्या वेळेला शास्त्रो मार्गे शोषणम इति नाम जपहा, कथाकार सांगतात, धर्म नाही, भक्ती नाही, तप नाही. तप कशाला म्हणावं. आता तप होईल का हो या काळामध्ये. 1 तास देऊ शकत नाही माणूस, तेव्हा तप कुठलं करणार आहे. ज्ञानोबरायांनी तपाची व्याख्या केली, स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा. डोक्याहून जाते आमच्या महाराज. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे विरा तेची तप. शरीराची आटणी झाली पाहिजे. आता आटणीचा विषयच वेगळा आहे. 4 तास जात नाहीत तर दुसरं फराळ तयार राहतं. कधी आटणी होईल आणि कधी तप होईल. हा, म्हणून नारद म्हणतात, मी एके ठिकाणी गेल्याच्या नंतर वृंदावनामध्ये मला भक्ती ही तरुण दिसली, चांगली भक्ती वाटली वृंदावनामध्ये. पण तिचे 2 सुपुत्र ज्ञान आणि वैराग्य वृद्ध अवस्थेमध्ये दिसले. आई तरुण आणि 2 मुलं वृद्ध, म्हणजे ज्ञान नाही तिथे, वैराग्य नाही. आणि विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. त्याच्याकरता मी फिरत असताना मला त्या तरुण स्त्रीने आवाज दिला, नारदा इकडे या. मी तिच्या जवळ गेलो, सांगितलं, बघा ही माझी 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य, यांना नवनिर्मित असं चैतन्य व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मी काय करू. नारदांच्या कमळरूपी चरणावर त्या स्त्रीने प्रणिपात केला, हात जोडले, दंडवत घातलं. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सजन हो, संताच्या चरणार विंदीस दंडवत घातलं पाहिजे. मी असा प्रश्न विचारतो की या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता. या मानवी शरीरामध्ये सर्वात महत्वाचा भाग जर कोणता असेल, आईच्या उदरामध्ये सगळ्यात पहिले सर्वप्रथम डोकं तयार होतं. डोकं, म्हणून डोक्याचा वापर करीत जावा. नंतर बाकीचे अवयव येत असतात. तुकोबारायणी म्हणूनच अभंग लिहिला, श्री संतांची माथा चरणावरी. माथा चरणावरच ठेवल्या गेला पाहिजे.
आणि आशीर्वाद खांद्यावर हात ठेवून मिळत नसतो. जरा नीट आहे का? साधूनं हात खांद्यावर ठेवला म्हणजे आशीर्वाद मिळाला असं अजिबात होत नाही. त्याला हात ठेवावा लागेल तर डोक्यावरच ठेवावं लागेल. लावून या हात, मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. कुरवाळीला माथा आणि सांगितली चिंता न करावी. डोक्यावरच का हात ठेवावा याचे शास्त्र आहे बरं का. डोक्यावर हात का ठेवावा, खांद्यावर हात का ठेवू नये. तसे 9 दरवाजे या शरीराला आहेत. प्राण कुठूनही जाऊ शकते. प्राण आहे, अपान आहे, व्यान आहे, उधाण आहे, कृमक आहे, क्रकल आहे, धनंजय आहे, देवदत्त आहेत. हे प्राण आहेत, हे 9 आहेत. पण जिथून प्राण प्रतिष्ठित शरीरात झाला ते ब्रह्मरंध्र आहे. ब्रह्मरंध्र हे डोक्यावर आहे आणि त्याला आपण टाळू म्हणतो. ज्याला टाळू कळत असेल, काही लोक टाळूवरचं खातात. नीट आहे का मी काय बोलतो? टाळूवर तेल टाकल्या जाते पण त्या तेलाने ती टाळू माखल्या जाते. कशा करता? मुद्दाम मागतात का? कशा करता? माखून माखून ते ब्रह्मरंध्र 10वं द्वार आहे, त्या दारातून आतला परमात्मा जाऊ नये म्हणून ते तेलाने माखून माखून टाळू घट्ट करतात, मजबूत करतात आणि त्याच्यावर हात देण्याची प्रथा जी आहे, आशीर्वाद देण्याची जी परंपरा आहे का याच्यातला जीव जाऊ नये म्हणून माझा तुला आशीर्वाद, अखंड आयुष्य भव. संताबाई माता शाबास. भावे राधे राधे. संताबाई माता हे विलास भावे. 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 संताबाई माता हे विलास भावे.
नैमिषारण्यामध्ये लखनौ जिल्ह्यात, खऱ्या अर्थाने सीतापूर जिल्हा आहे लखनौमध्ये, त्या ठिकाणी नैमिषारण्य आहे. आणि नैमिषारण्यामध्ये सनक कुमार शौनक मुनीला प्रश्न करतात. त्यावर नारदाने आपलं भाष्य सांगितलं की वृंदावनामध्ये त्या तरुण स्त्रीच्या जवळ मी गेलो आणि मी श्रीमद महाभागवत पुराण सांगितलं. परिणाम ज्ञान आणि वैराग्य नवनिर्मित त्यांना चैतन्य आलं. आपल्याकडे विवेक आहे तर वैराग्य नाही, वैराग्य आहे तर विवेक नाही. विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. ज्ञानोबराय म्हणतात, विवेकाहुनी वैराग्य आंधळे, वैराग्य विन विवेक पांगडे, जेवी धतराष्ट्रा ज्येष्ठत्वाले, नेत्राविन गेले स्वराज्य. बघा, म्हणून वृंदावनामध्ये आल्यानंतर 88,000 ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि एक मनोमय चक्र त्या ठिकाणी भगवंताने स्थिर केलं आणि त्या गंगेच्या काठावर ही कथा संपन्न झाली. सज्जनाओ, सनकादिक नारदांना सांगतात 88 अरब, किती 88,000 अरब तीर्थ त्या कथेला उपस्थित होते. किती तीर्थ? 88,000 अरब तीर्थ. इदम ना तपस्काय भागवतम पुराण. हा भागवताचं पुराण हे महान तपस्वी धिकांना इहपासून अतपर्यंत उद्धाराला कारणीभूत आहे. नीट आहे का? जेव्हा प्रारब्धाच्या गतीने, माणसाच्या कर्तबगाराने केलेल्या कर्मानेच माणसाला मोक्ष मिळतो. कर्मानेच माणसाला कर्मे दशरथे वनवासा गेला. वियोग घडला सीतादेवी. नीट आहे का? कर्म बाधक आहे आणि कर्माला जर सुकृत करायचं असेल, कर्म जरी दुष्कृत झालं आणि सुकृत कर्म करायचं असेल तर तुम्हाला साधूच्या संगतीतच यावं लागेल. नारदांची संगत शौनक मुनीला घडली म्हणून सुकृत कर्म झालं आणि परलौकिक कल्याण झालं. त्यातला फॉर्म्युला मी एक आपल्या पुढे उदाहरणादाखल ठेवील, जरा नीट लक्ष द्या. सज्जना हो, मार्मिकता अशी आहे, त्या काळाला 15 15.5 म्हणजे कसदार सोनं समजायचे. ज्ञानोबरायाने लिहिलं, 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी, आणि उगयाची माथा ठेवी जे चरणी ऐसे भले. पण ते आता कॅरेटमध्ये आलं. कशामध्ये आलं? त्याला 24 कॅरेट म्हणतात. जे कर 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 वागते, वाकण्याचं शिकलं पाहिजे बरं. 24 कॅरेट जे असते ना, ते साधू पुढे वागते, संतांपुढे वागते, ग्रंथांपुढे वागते, पंथांपुढे वागते. त्याला 24 कॅरेट म्हणत जा. आणि एखादं म्हणत असेल हा गडी मोडेल पण वाकणार नाही, मग वाक नको बाबा. जे वाकत नसते ते भंगार असते, ते 15 रुपये किलोनं विकल्या जाते. जे 24 कॅरेट असते ते 60,000 रुपये तोळ्याने विकल्या जाते. म्हणून नम्र झाला भूता, झाला भूता. शाबास.
नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, नम्रता ही महानता होती है. आतापर्यंत तुम्हाला सांगू, प्रतिभा संपन्न जी माणसं उदयाला आली या भूतलावर, या जगामध्ये, या पृथ्वीच्या पाठीवर, ते पर्णकुटीमध्येच आली. महालामध्ये माणसं प्रतिभा संपन्न जन्माला कमी आले. जगद्गुरु तुकोबाराय एका छोट्याशा गावामध्ये उदयाला आले की ज्यांचा गाथा वेद मान्य राहू द्या, महापूर येऊ द्या, तरी पूर येईपर्यंत आपलं वाकून घ्यायचं. पूर काही कायम राहत नसतो. पूर निघून गेला का हळूच डोकं काढते. महापुरे झाले जाती, तेथ लव्हाळे राहती. म्हणून नम्रता ही महानता होती है. जो नम्र होता है चिरंजीवी होता है, अकड़ कर रहता है जल्दी गिर जाता है. नारायण हरि, नारायण हरि. ध्यान देना. मानवी जीवनामध्ये मी नेहमी करता बोलतो आणि कथा भागवताची आहे. इथं 16 संस्कार संपन्न असल्याशिवाय मनुष्य शेवट गोड करू शकत नाही. 16 संस्कार कोणते? आजपर्यंत कोणी सांगितले नाही ना आम्हाला, तर पहिलेच माहिती नाही. कशाला म्हणतात 16 संस्कार? गंज ब्राह्मण आले, कोण सांगण्याची हिम्मत केली नाही. सांगा बाबा. सांगतो बापा. पहिला संस्कार आहे नामकरण सोहळा. जरा नीट आहे का? निदान नाही सांगितलं तर ऐकण्याची तरी ठेवाव. पहिला संस्कार नामकरण सोहळा. दुसरा संस्कार बंधन आहे, विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार आहे अंत्येष्टी संस्कार. अंत्येष्टी माहित आहे ना? राम नाम, तो संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. हे झाले 3. किती झाले हो? माझं गणित कच्चं आहे बरं. हे झाले 3. आणि 13व्याच्या दिवशी, कोणत्या दिवशी? 13व्याच्या दिवशी आमच्या भागात पितर बसवतात. तुमचं कितव्या दिवशी काय असते हे मला माहिती नाही, पण शास्त्र सांगतो तुम्हाला. काही माणसं 5व्या दिवशी उरकून घेतात. 90 वर्ष बाप मुलांना घरात चालतो. माझं जरा वेगळं वाटेल तुम्हाला, माझं बोलणं जरा अवघड वाटेल. साधूचं बोलणं ऐकायला कठोर असते, पण त्याच्या तळाशी, त्याच्या मुळाशी जिव्हाळा असतो. 90 वर्ष बाप आपल्याला घरात चालतो, पण 13 दिवस माणसांना वेळ नसतो. लवकर मोकळं व्हायचं आहे, वेळ नाही आहे. काही काही तर महाअवलाद अशी जन्माला आली का ते नगरपालिकेलाच फोन करून टाकतात. इथपर्यंत मजल गेली आता. पण शास्त्र सांगावं लागेल, शास्त्र सांगावं लागेल सज्जनाओ. तर 13वीच्या दिवशी 13 पितर घालत असतात. 13 पात्र टाकतात, 13 पिंड टाकतात. त्या 13 आणि हे 3 किती झाले? हे 16 संस्कार आहेत. आणि 16 संस्काराचं असं असतं, तोपर्यंत तो जीव काही जात नाही आपल्या घरातून, आणि तुम्हाला काही सुतकातून मुक्त होता येत नाही. 13 दिवस झाले आणि मग तुम्ही त्याच्यातनं मुक्त होणार. आता ऐका पुढे. माणसं जी शहाणी असतात ती रडण्याची घाई करत नसतात. जी माणसं सुज्ञ आहेत रडतात कधी नाही. रडवते ते आम्हाला प्रेम रडवते, अज्ञान रडवते, माया रडवते. पण रडावं तुम्हाला अनुभूती येत असेल जेव्हा स्मशानामध्ये जातात, तेव्हा त्याचं दशमद्वार, त्याला आपण म्हणतो कवटी फुटली आवाज येत असतो. तुम्ही गेलात असेल तर तेव्हा तुम्हाला माहीत असेल. कुठे जाऊ नये पण तिथं गेलं पाहिजे. तिथं गेलंच पाहिजे, न बोलवतं गेलं पाहिजे. मी नेहमी करता सांगतो, मंदिर में जाओ, मस्जिद में जाओ, पर समय मिला तो स्मशान में जरूर जाना और वहां जाकर कहना कि देख आखिरी मंजिल मुकाबला यही है तेरा. तू काया नगर का सौदागर,
बस तुझे अपने वतन पे जाना है। काया नगर का सौदागर, काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तुझे राधे राधे वतन पे जाना है। तू काया नगर का पिता कहे पिताजी मेरा है, ना बेटा पिताजी का ना कोई किसी का नहीं है। ये जन्म देने का नाता है।